देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आजतागायत अनेक राजकीय उलथापालथी पाहिल्या गेलेल्या आहेत. हे शहर या राजकीय उलथापालथींचं साक्षीदार आहे. मात्र मुंबईतला मतदार राजा तेवढा सजग आहे का, असा प्रश्न गेल्या काही निवडणुकांच्या मतदानाच्या टक्केवारीवरनं उपस्थित होतो. लोकसभा निवडणूक 2024च्या मध्ये मुंबईच्या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा घटता कल हा कायम राहिल्याचं दिसतंय. मुंबईकर आणि ठाणेकर मतदानाच्या विषयावर अचानक निरुत्साह का दाखवतात, असा प्रश्न निवडणूक आयोगासमोर सुद्धा पडलेला आहे. लोकशाहीला बळकट करण्याच्या अनुषंगानं मतदानाचा टक्का शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये वाढवणं ही खरं तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मुंबईकरांची, ठाणेकरांची जबाबदारी काहीशी जास्त आहे, कारण मुंबईतला आणि ठाण्यातला मतदानाचा टक्का हा आता वाढला पाहिजे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतली मतदानाची टक्केवारी आपण पाहतो आहोत. दक्षिण मुंबईत 47.70%, दक्षिण मध्य मुंबईत 51.80% इतकंच मतदान झालेलं होतं. उत्तर मुंबईत 55.21%, ईशान्य मुंबईत 53.75%, तर वायव्य मुंबईत 53.67% इतकंच मतदान झालं होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.